पण आलंय ठाण्यातील रोहित आर्ट्स येते हे बघा. आणि इथे तुम्हाला छान छान गणेशाच्या मूर्ती, पेंटच्या गणेश मूर्ती, सुबक सुंदर कलाकुसर केलेलं मिळणार आहे. 1 फुटापासून 3 फुटापर्यंत अशा गणेश मूर्तींचं तुम्हाला इथे छान दालन सजलेलं आहे. सुंदर असा बाप्पा आहे बघा आणि डायमंडचं वर्क आहे, डायमंड वर्क केलेलं आहे. खूप सुंदर अशी आहे, मस्तच. खूप सुंदर असे फेटा आणि त्याचे वस्त्र नेसवलेले आहे. रेडी स्वरूपात आहे, छान फेटा परिधान केलंय, सोनचं वर्क आहे आणि ही पेपर मूर्ती आहे. लाकडाचं बनलेलं मखर आहे, खूप सुंदर असं. आणि त्याची किंमत बघा 12,551. ह्याच्यामध्ये तुम्हाला साईज मिळणार आहे. तुम्हाला इथे मूर्तीची बुकिंग करायची असेल तर नंबर मी दिलेला आहे आणि ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तर छान असे बघा, मस्त आसन आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मखर आहेत. आणि मखर मध्ये बघाल तर बरेचसे प्रकारचे मखर तुम्हाला इथे बघायला मिळतील. अगदी तुमच्या बाप्पाच्या साईज नुसार तुम्ही इथे मखर विकत घेऊ शकता. 1000 रुपयांपासून इथे मखरची सुरुवात होते. MDF मध्ये, फोम मध्ये असे मखरचे प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळतील. ही पीओपीची मूर्ती आहे आणि छान मोत्यांचं वर्क केलेलं आहे, स्टोन वर्क आहे. ही आहे पेपर मूर्ती, इको फ्रेंडली बाप्पा, तुम्हाला शाडू मातीचे बाप्पा पेपर मूर्ती पीओपीच्या अगदी रेडी स्वरूपात मिळणार आहे. त्याला तुम्ही पाहू शकता, पितांबर आहे, छान फेटा आहे परिधान केलेला आणि स्टोन वर्कचं काम आहे. याच दालनामध्ये आलात तर सुंदर सुंदर असं मखरचं कलेक्शन बघता येईल. अगदी तुम्हाला 1000 रुपयापासून इथे मखर बघता येणार आहेत. छान MDF मध्ये केलेले आहेत, लाकडाचे आहेत आणि फोम मध्ये केलेले आहेत. आकर्षक असं, म्हणजे फक्त जाऊन तुम्हाला ते लावायचे रेडी स्वरूपात. त्यातून पाणी येतंय असं दोन्ही बाजूला आहे आणि सुंदर असं मकर आहे. हा पण फोम मध्ये बनलेला मखर आहे. याच्यामध्ये तुम्हाला साईज हवी तशी तुम्हाला करून सुद्धा देतील. हा, तर सुंदर असे हलके फुलके मखर तुम्हाला इथे बघता येणार आहेत आणि खरेदी करता येणार. मखरचं दालन आहे, वेळ काढून या. आणि तुम्हाला झटपट करायचं असेल, कलाकुसर केलेली सगळं रेडी मिळणार आहे आणि किमती पण आपल्या बजेटमध्ये. तर सुंदर आकर्षक असे साईज मध्ये तुम्हाला सगळे मखर इथे बघता येणार आहेत. तर नक्की इथे भेट द्या. आणि या संदर्भातचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला, तिथे जाऊन नक्की बघा, म्हणजे तुम्हाला अजून पण आकर्षक असे मखर बघता येईल.